वकील साहेबांनी आदरणीय खासदार साहेबांनी जे आपल्याला मुद्दे उपस्थित करून सगळं सांगितलं दाखवलं त्याचा मताचा हा एक भाग आहे तो आर्बिट्रेशनचा आहे. आर्बिट्रेशन हा करारनाम्याची तरतूद प्रभावी असते त्याचप्रमाणे त्यांना वागावं लागतं. तर तुम्हाला माझ्याकडे पत्र आहे की त्या जवाहरचे पत्र 27/2 ला घेतलं, परत मार्च अखेरला आणखी पत्र जवाहरने त्यांना दिलं, परत 1/3 ला त्यांना पत्र दिले की आमच्या पत्राचं उत्तर तुम्ही दिलं नाही, आम्ही आता कारखाना सोडून देत आहोत. काही श्रीराम उत्तर दिलं नाही. ते तिन्ही पत्र घेतले आणि थेट हायकोर्टमध्ये गेले. हायकोर्टमध्ये जाऊन त्यांना जवाहरला बाजूला काढायचं, जवाहर सोडून चालला आहे, आम्ही काय करायचं. तिकडे जाण्याच्या ऐवजी त्यांनी साखर आयुक्त होते, करारनाम्याची तरतूद होती, आर्बिट्रेशन नियुक्त करून त्यांनी साखर आयुक्ताला रिपोर्ट करून त्याप्रमाणे कारवाई करण्याची आवश्यकता होती. तसं न करता हायकोर्टातून थेट जाऊन काय त्यांनी केलं गौडबंगाल की त्याप्रमाणे लगेच आदेश काढून लगेच जनरल बॉडी लगेच संचालक मंडळ आणखी किती वर्ष ठेवणार तुम्ही. संचालक मंडळ जाणार आहे, प्रशासक नियुक्त आता सांगितल्याप्रमाणे ते पण चालू देत नाही, संचालक मंडळ कारखाना पण चालू देत नाही, जवाहरला पण चालू देत नाही. आणि जवाहरकडनं लेखी घेऊन पुन्हा त्यांना दत्त इंडिया कारखाना, आता दत्त इंडिया आणि दारू हा जो कार्यक्रम जो आहे त्याच्या संदर्भात मी मध्येच बोलतो की अल्टन शुगर वर्क्स 225 कोटीचे व्हॅल्युएशन सरकारने केलं होतं. त्याच्या अगेन्स्ट कॉस्मॉस बँकेचं काहीतरी 25, 30, 25, 27 कोटी काय कर्ज असेल, 12 कोटी ते भरण्यासाठी कॉस्मॉसला पिटिशन करायला सांगितलं. इन्सेंटिव्ह मध्ये एकूण लायबिलिटी कारखान्यांची 57 कोटी होती आणि त्याचा निर्णय परस्पर आणून आणि त्या इन्सेंटिव्ह मध्ये देखील यांनी कमिटमेंट दिलं की आम्ही वाहतूकदारांचं शेतकऱ्यांचं बघून घेऊ. ऑर्डरमध्ये काय आलं नाही आणि हे शेतकरी वाहतूकदारांच्या रक्कमा बाजूला ठेवून फक्त 57 कोटीसाठी 67 कोटीला 225 कोटीचा कारखाना, हे आपल्याला स्वप्नात पण असं होईल असं वाटलं नव्हतं. तो सहकारी तत्वाचा कारखाना आज तो खाजगीकरणामध्ये 67 कोटीला गेला. तेच दारू माशा या ठिकाणी दत्त इंडियाच्या माध्यमातून ती स्टाईल वापरतायत आणि तो नेहमी तोट्यात. सरकार काय म्हणतंय, फडणवीस साहेबांचं सरकार किंवा शिंदे साहेब सरकार काय म्हणतंय की कुठलाही सहकारीचा कारखाना शेतकऱ्यांचा अजिबात विकू द्यायचा नाही, खाजगीकरण करून द्यायचं नाही, हे धोरण आहे. पूर्वी झाले पण नंतर एकही कारखाना त्यांनी केलेलं नाही. त्याच्या उलट आज दत्त इंडियाने खाजगीकरण करून घेतला. आता ह्याचं परत सरकारचं आणखी एक धोरण आहे मग अशी 8/9/2020 मध्ये की तो प्रॉफिटमध्ये 15 वर्षानंतर आणण्यासाठी एक भागीदारीला मंत्री समितीने मंजुरी दिलेली असते. 8 कोटी पूर्वी 100, 5 वर्षाला 100 रुपये टनामागे, पुढच्या 5 वर्षाला 110 रुपये टनामागे, त्याच्या पुढच्या 5 वर्षाला 120 रुपये टनामागे म्हणून त्यांना 8 कोटी मिळायचे कारखान्याला आपल्या निव्वळ. आणि त्यातून तो कारखाना 15 वर्षानंतर बाहेर निघेल आणि तो शेतकरी चालवतील असं त्या सरकारच्या धोरणाचा अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. त्याचा हायजॅक करून पुन्हा कारखान्यात तोट्यात दाखवण्याचा जो विक्रम साहेब म्हणले की लोकांचा ताळेबंद त्यांनी जाहीर केला नाही, किती तोटा आहे ते दाखवलंच नाही आणि नुसतं तोट्यात दाखवायचं आणि तोट्यात म्हणजे रिपोर्टिंग करायचं आणि पुन्हा तो कारखाना खाजगीकरणासाठी जवाहरला द्यायचा, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दत्त इंडियाला द्यायचा. अशा प्रकारचा सहकारातला शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना कशा प्रकारे देण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे. आणि त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे मला वाटतं तुम्ही ज्येष्ठ नेते आहे खरं तर 8, 10, 12 कोटीच्या शेतकऱ्यांचं पण देणं अजून बाकी आहे, वाहतूकदाराचं देणं बाकी आहे आणि देताना देखील कॉम्प्रोमाइज 700-800 रुपये केवढ्या एवढ्यांनी त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना दिलं तर नाही. ज्याचं दिलं असेल वशिल्याने त्याला पण त्याने प्रॉपर दर दिलेला नाहीये. कॉम्प्रोमाइज करून कमी दराने शेतकऱ्यांना तोंड बघून अशा प्रकारचं राजकारण अशा प्रकारचं राजकारण समाजकारणाचा अंश देखील नाही, शेतकऱ्यांची भावना देखील नाहीये. अशा प्रकारचं दत्त इंडियाचं धावून हायजॅक करून त्याप्रमाणे मास्टर माइंडचं ऐकून त्याप्रमाणे ते दत्त इंडियाचं केलेलं आहे. दत्त इंडिया इथं आलेलं आहे
तर ह्या दत्तइंड्या खाजगीकरणासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे, हायकोर्ट शासनाच्या कायद्याचं सरासर दिवसाढवळ्या उल्लंघन करून आणि कारखान्याचे पैसे हडप करण्याचा प्रयत्न करून अशा प्रकारे दत्तइंड्या जर दाखल जात असेल तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्यावर जागृत राहण्याची आवश्यकता आहे. आणि हा शेतकऱ्यांच्या मालकीचा शेतकऱ्यांनी चालवण्यासाठी सरकारच्या धोरणाप्रमाणे तो निर्णय त्यांनी घ्यावा असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. प्रथम आपल्या सर्व पत्रकारांना आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की इथे जे आपल्या पुढं बसलेले सर्वजण आहेत, आम्हाला श्रीराम कारखाना चालू पाहिजे. श्रीराम कारखाना कुठल्याही परिस्थितीत बंद होणं ही आमची भूमिका पहिल्या दिवशीपासून आहे आणि आज पण आहे. आज आम्ही त्यांना जाहीर सांगतो की तुम्ही श्रीराम तुमच्यावर सभासदांनी विश्वास ठेवून त्या विश्वासात तुम्हाला श्रीराम कारखाना तुम्ही चालू ठेवा. माझ्या शेजारी इथे रणजितदादा बसले आहेत, त्यांच्या परस्पर आम्ही सांगतो आम्ही सर्वजण त्यांना मनापासून सहकार्य करू आणि श्रीराम कारखाना कसं परत सभासदांनी चालवावं आणि सभासदांच्या ताब्यात परत श्रीराम कारखाना त्यांनी चालवून दाखवावं ही प्रथम त्यांना दादा आम्ही विनंती करतो. आता निकम वकील भोसले साहेब आणि रणजितदादांनी पण तो आपल्याला सगळी भूमिका सांगितली. पैसे जवाहरचं देणं आहे. रणजितदादांनी पण जवाहरला भेटून सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी पण जवाहरला भेटून सांगितलं की तुम्ही हे सीझन चालवा. जवाहरनी पण हे सीझन चालवल्यानंतर आमची कुठलीही त्यांना हे नाही. कालपर्यंत आम्ही सर्व श्रीराम कारखान्याला ऊस द्या, ज्याला ज्याला ऊस द्यायचं होतं श्रीरामला आम्ही कधीही कारखान्याला ऊस देऊ नका अशी आमची भूमिका होती. आणि जर श्रीराम कारखाना तुम्हाला खरं म्हणजे अडचणीतनं बाहेर आणायचं असलं तर आपल्याला सर्वांनी तात्यात एक रूप म्हणून तालुका म्हणून श्रीराम कारखाना चालवा. दुसरं एक त्यांनी सभासदांचा एक भ्रम निर्माण केला आहे की स्टे दिला आहे आणि आम्ही स्टेची मागणी केली आहे. हे अतिशय चुकीचे आहे. कुठलंही पत्र दादांचं मुख्यमंत्रीला नाही, मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही पद्धतीने स्टे दिलं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या साखर संघाला ही खाजगी कारखान्याला देऊ शकत नाही एवढंच त्यांनी सांगितले. आज पण तुम्ही जर कोऑपरेटिव्ह कारखान्याला कुठली दिली तर भोसलेच्या ज्या जनरल बॉडीला आम्ही हात वर करून तुम्ही ज्या पद्धतीने देणार त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला नक्कम वकील सहकार्य करू. पण जर ते नियमातच नाही खाजगीला देण्याचं, त्यात तुम्ही जर चुकीचं करत असेल तर ते भ्रम आमच्यावर सोपू नका. जवाहर कारखाना तुम्ही नेमलाय, ते दुसरा MOU तुम्ही केलाय, तुमच्या कारखान्यात जो कारखाना निघून गेलाय, ही कारखाना निघून गेल्यानंतर ती जबाबदारी तुमची आहे. आमच्या वाहतूक तोडीची 14 कोटी देणं त्यांना अजून आहे. गेल्या 20 तारखेला त्यांनी 4 कोटी दिले. आता ते म्हटलेत की ह्या महिना अखेर त्यांनी 14 कोटी देणार आहे. शेतकऱ्यांचे 200 कोटी द्यायचे त्यांना आहेत आणि बाकीचे जे किरकोळ सर्व हिशोब त्यांनी 10 कोटी 200 रुपयाप्रमाणे त्या दिवशी मी जनरल बॉडीत ऐकत होता की शेतकरी संघटना म्हणत होते आक्रमक म्हणून की आमचे 200 रुपयानं तुम्ही जे कबूल केलं ते द्यायचे. हे सर्व हिशोब त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे होतं आणि मगच जवाहरला सोडायला पाहिजे होतं. आणि जर जवाहर त्यांचं ऐकत नव्हतं तर त्यांनी ते कुठे तर ऑडिटर नेमून त्या सगळं पैशाचा हिशोब करून मग पुढं त्यांनी नेम करायला पाहिजे होतं. आणि हेच आमची भूमिका श्रीराम कारखान्यात म्हणून त्यांनी श्रीराम कारखाना अजून उशीर झाला नाही. अरविंदभाई त्यांनी श्रीराम कारखाना चालवावं. त्यांनी आम्हाला प्रश्न बोलवला की त्यांना असं वाटत असेल की आम्ही नुसतं त्यांच्या विरोधात किंवा आहे. आज श्रीराम कारखान्यासारखा कारखान्याला आम्हाला राजकारण करायचं नाही. राजकारणाच्या पद्धतीने राजकारण भरपूर केले आहे. सध्या 4 सत्ता आम्ही कसे घेतले ते आम्ही बघितले. पण श्रीराम कारखान्याच्या विषयावर आम्ही त्यांच्याबरोबर एक सतरंजीवर बसायला आम्ही तयार आहे. एवढंच आपल्याला निरोप देतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी अजून उशीर झाला नाही, त्यांनी श्रीराम कारखाना चालवावं आणि फलटण तालुक्याचं परत ते आपण अडचणीत आलता 20 वर्षापूर्वी कारखाना. आज देवयोगाने जेव्हा सोडलंय हे कुठे तर आपल्याला एक संकेत असेल की तुम्ही श्रीराम चालवावं आणि म्हणून त्यांना परत मी विनंती करतो की तुम्ही श्रीराम चालवा. आम्ही त्यांना सहकारी मनापासून आणि जे काय त्यांनी तिकडं आम्ही जातो. उद्या ते म्हटले की मुख्यमंत्रीपाशी पण चला आणि आम्ही चालवतो, आम्ही तयार आहे. एक दिवस तर आम्ही उशीर करणार नाही. 2.5 कोटी रुपये तर नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार असं वाटतं मला? आता बघा ना, ह्याच 5 वर्षाचा 12 दुनी 5 वर्षाचे 5 दुनी 10 आणि ते 2.5 12.5 कोटी रुपये अंडर टेबल कोणाकडे गेले ते सभासदांनी विचार केला पाहिजे ना, कामगारांनी विचार केला पाहिजे. कोणाच्या तरी वेस्टेड इंटरेस्टसाठी ह्याला काढा आणि त्याला न्यामा आणि तो जास्त देतोय म्हणून त्याला न्यामा.
मग तुम्ही सभासदांचा आणि कामगाराचा विचार कधी करणार? आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे, श्रीराम कारखान्याचे एक कर्मचाऱ्यांचा मुलगा जर हा. स्वतःचा कारखाना व्यवस्थित आज चालू शकतो, करेक्ट. तर तुम्ही का नाही श्रीराम कारखाना चालवू शकताय? खासदार इंदुराव एक काय काळी श्रीराम कारखान्यात काम करत होते, बरोबर का दादा? मग त्यांचा मुलगा जर खाजगी कारखाना 7,500चा चालवू शकतो, तर तुम्हाला श्रीराम कारखाना चालवायला अडचणच नाही. एक प्रश्न असा आहे, दोघांचाही पॉलिटिकल इंटरेस्ट ह्याच्यामध्ये जर नसेल तर विसंवाद जो आहे तो विसंवाद कमी कसा करता येईल? काय पर्याय सुचवाल तुम्ही? आम्ही जाहीरच सांगतो ना, आम्ही सहकार्य करायला तयार आहे, पण चालवा तुम्ही, दुसऱ्याला चालवा द्यायचं त्या खाजगी करायला आम्ही विरोध आहे. पण तुम्ही स्वतः चालवा, कुठल्या सहकारी कारखान्यात चालवायला द्या, आम्ही तुमच्या मदतीला आहेच. म्हणजे आता जाहीर सांगतोय, फ्रेशला सांगतात, दादा सांगतात, तिथं बसलेले सर्व तेच सांगतात. नाही, एक बाहेरचे पर्याय देण्यापेक्षा तालुक्यातलाच पर्याय म्हणून एकत्र बसता येईल का? हो, येईल ना. आमचं तर म्हणणं आहे तुम्ही चालवा. आता जे तुम्हाला लागेल त्या अंग काढून पळून जाऊ नका, एवढं म्हणणं आहे. आता तुम्ही चालवा, आम्ही सगळ्या गोष्टींनी सगळ्या ताकदीने आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहे. जनरल बॉडीची मिटिंग बोलवा, आम्ही सर्वजण हातवरती करायला तयार आहे. तुम्ही चालवा, तुम्हाला नसेल तर, तुमची इच्छाच नसेल कारखाना चालवायची तर सहकारी तत्वावरचा कुठलाही राज्यातला कारखाना आपण त्याला आम्ही एक महत्त्वाचा विषय असा आहे की परवा दिवशी धैर्यशील मोहिते पाटलांना संजीव राजे भेटले. आपण दोघेही महायुतीचे घटक आहात. मग निर्णय प्रक्रियेमध्ये विसंवाद जो वाढतोय ह्याला नेमकं काय कारण आहे? ही विसंवाद वाढू नये म्हणून आज आम्ही प्रेसमध्ये तुम्हाला सांगतोय की आम्ही त्यांच्याबरोबर आहे. आम्ही या ठिकाणी रामराजे संजयराजे यांना सहकार्य करायला तयार आहोत. त्यांनी कारखाना चालवावा असं एकमुखाने आम्ही सांगतो. सर, एक प्रश्न आहे तुमचा. तुम्ही म्हटला की 6.5 नुसार सभासदांचं नुकसान झालं आहे, तर त्याला संचालक मंडळ जबाबदार राहू शकतो. त्याच्यानुसार तुम्ही असं काही तक्रार अर्ज करणार आहे का सातबारा बोजा चढण्यासाठी? नाही, असं संचालक मंडळाची असं काय आम्ही विचार केलेला आहे. हे नुकसान कसं भरून निघणार? सभासदांनी ठरवा, आमचा काय संबंध हे नाही. सगळे सभासदच आहे, मग तुम्ही करणार आहात? आम्ही आजपर्यंत काय केलं आतापर्यंत नाही. नाही आम्ही काय. आम्ही संचालकांना सहकार्य करण्याचा सर्वसाधारण सभेत बोलून देत आहेत का? उत्तरं देत आहेत का? ते प्रेसमध्ये सांगतायत सभा जनरल सभासदाच्या सभेमध्ये त्यांनी 24 तास घेऊन सकाळचं निरसन करावं ना तुमच्यासारखं आमच्या. तिथं दिलं का उत्तर? नाही. ते म्हणतात हे विद्वान आहेत. यांनी बोलायचे नाही का? त्यांना सभासदांना उत्तर द्यायचं दायित्व नाही का? म्हणजे आपण स्टे बद्दल बोलत होता, तर स्टे कारखाना चालवायला म्हणजे बंद करायला दिलाय का नक्की स्टे कशाला दिलाय? स्टे बाबत नाही का? खाजगी कारखानावर नवीन धोरणात्मक निर्णय घेऊन आहे. जुन्या निर्णयाप्रमाणे सहकारी कारखाना असेल तर कुठं काही म्हणणं नाही सरकारचं. एक बराच संभ्रम दादा असं काय झालंय की कारखाना चा सीझन सुरू करायला स्टे दिलाय, नाही. असा संभ्रम झाला. बिलकुल नाही, नाही. बिलकुल. असं असं तुम्ही दाखवा. त्यांनी दाखवावं की अशा पद्धतीचं सीझन चालू करायला स्टे Stay दिला, घ्या. तर त्याला आम्ही जाहीर उत्तर देऊ. त्यांनी उद्या आणि आमचं तर म्हणणं आहे, आम्ही समोर यायला तयार आहे. एका सतरंजी बोलवा, चला काय असेल. आमचा खाजगी कारखाना आणि कारखाना हा खाजगी माणसाला, दारूसारख्या माणसाला विकायला आमचा विरोध आहे. उद्या सहकारी कारखाना असला तरी लगेच सुरू होईल कारखाना. नाही तर यांनी करावं, यांना काय अवघड आहे. मग अशी यांनी सांगितलं की आमच्या तर कुटुंबाची परिस्थिती काय होते का, आम्ही संघर्षात म्हणून आम्ही खाजगी कारखाना उभा करून चालवतोच आहे. आम्ही करतो, आम्ही दिला का भाड्यानं चालवाय करून. मी एकटा कारखान्याचं नेतृत्व करून चालवतो ना कारखाना 7,500चा. श्रीरामपेक्षा जास्त क्रशिंग होते. तर तुम्ही एवढे संचालक, एवढी शक्ती, एवढी तुमची ताकद, तुम्ही चालवा ना. तुम्ही श्रीमंत आहे. अजून काय प्रश्न?